श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते. आज मी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी मी स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा आणि अभिषेक कसं करते त्याविषयी सांगणार आहे. सर्वप्रथम स्वामींवर आपण गंगाजल मिश्रित शुद्ध जलने अभिषेक करून घेतला आहे. त्यानंतर आपण गाईचं कच्चं दुधाने स्वामींचा अभिषेक करून घेऊया. गाईचं कच्चं दूध नसेल तर म्हशीचं किंवा पॉकेटचं कच्चं दूध घ्या तुम्ही. त्यानंतर आपण स्वामींचा दहीने पण आपण अभिषेक करून घेऊया. दही पण मी घरीच बनवते गाईचं दुधाने. आणि त्यानंतर आपण गाईच्याच तुपाने स्वामींचा छान अभिषेक करून घेऊया. आणि आता आपण खडी साखरने स्वामींचा अभिषेक करून घेऊया. आणि प्रत्येकदा अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. आणि आता आपण शहदने पण अभिषेक करून घेऊया. स्वामी समर्थाचा मंत्र सतत म्हणत राहायचा आणि अभिषेक करायचा. त्यानंतर आपण आता जलनं अभिषेक करून घेऊया. स्वामींना अभिषेक अतिशय प्रिय आहे. अशी पंचोपचार पूजा करताना स्वामींचा या पंचामृताने अभिषेक जरूर करावा. प्रत्येक गुरुवारी तर करावाच करावा आणि कोणत्याही आपल्या सणाला पण करावा. त्यानंतर आपण स्वामींना तुपाच्या दिव्याने ओवाळून घेऊया. तुपाच्या दिव्याने ओवाळल्यानंतर आपण आता धूपनी पण ओवाळून घेऊया स्वामींना. ओवाळून घेतल्यानंतर स्वामींना छान असं स्वच्छ पुसून घेऊया आणि एका आसनावर असं छान बसून घेऊया. स्वामींना अतिशय प्रिय असलेला हिना अत्तर स्वामींना लावून घेऊया. तुम्ही पण स्वामींना अभिषेक केल्यानंतर हिना अत्तर जरूर लावा. स्वामींना अतिशय प्रिय आहे. त्यानंतर आपण इथे केसर घेतला आहे. केसरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते केसर पाणी आणि अष्टगंधामध्ये मिक्स करून स्वामींना आता आपण अष्टगंध लावून घेऊया. स्वामींना केसर मिश्रित जलमध्ये अष्टगंध मिक्स करून लावल्याने छान तो टिक्का असा पिवळा दिसतो आणि छान स्वामीला आवडतं पण अष्टगंध. आणि त्यानंतर आता आपण तुपाचा दिवा इथे ठेवून घेऊया. तुपाचा दिवा ठेवल्यानंतर स्वामींना आपण आता फुलं पण अर्पण करून घेऊया. स्वामींना चाफ्याचं फूल अतिशय प्रिय आहे, पण माझ्याकडे आज हे अपराजिताची फुलं आहे. चाफ्याचं फूल मिळालं नाही मला. आपण स्वामींना आता छान अशी फुलं वाहून घेऊया. फुलं वाहून झाल्यानंतर आपण आता स्वामींना नैवेद्य दाखवूया. नैवेद्यामध्ये खडी साखर, गूळ आणि तुळशी पान असं घ्यायचं. स्वामींना तुळशी पण वाहून घेऊया. तुळशीचं एक दल वाहिलेलं आहे. त्यानंतर आपण भरीव चौकोन काढून त्यावर आपण स्वामींसाठी नैवेद्य अर्पण करूया. आणि इथे जेल पण ठेवूया स्वामींना प्यायला. आता आपण ओवाळून घेऊया स्वामींना. ओवाळल्यानंतर बघा स्वामी आता किती गोड दिसतात आहे. मी प्रत्येक गुरुवारी स्वामींचा असा अभिषेक जरूर करते पंचामृताने आणि स्वामींना असं छान आवडीची सेवा रुजू करते आहे मी त्यांच्या चरणी. आणि यानंतर मी आपली नित्यसेवा गुरुवारी मी स्वामी चरित्र सारामृताचा एक संपूर्ण पाठ करते. 11 माळी करते आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणून तीर्थ बनवते मी. माझी ही गुरुवारची पूजा आहे. स्वामींना एवढं गोड बघून पूर्ण दिवस माझा खूप आनंदित आणि प्रसन्न जातो. तुम्ही पण सगळे अशी छान पूजा करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ येत राहील. इथे मी 11 माळी केलेल्या आहे आणि पंचामृत बनवलेलं आहे, चरण अमृत बनवलेलं आहे आणि ही माझी देवघरातील पूजा. थँक्यू. श्री